नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात असे महत्त्वपूर्ण धडे जे सर्वसामान्य माणसं शालेय जीवनात शिकत नाहीत किंवा त्यांच्या जीवनात खूप उशिरा शिकतात. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असा, ह्या व्हिडिओतील ज्ञानाचा फायदा घेणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल. हे धडे अशा लोकांकडून एकत्रित केले गेले आहेत ज्यांनी अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. नमस्कार, मी विवेक मेहत्रे. आपण मला व्यंगचित्रकार, मोटिवेशन कोच व प्रकाशक म्हणून ओळखता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच. पण जर आपण आमचं हे चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आपली शाळा आपल्याला इतिहास, विज्ञान, गणित, भूगोल, भाषा शिकवते, पण पुढील आयुष्यात आनंदी, समाधानी व यशस्वी कसं व्हावं हे शिकवित नाही. त्यामुळे शालेय शिक्षण संपल्यावर नोकरी किंवा छोटा व्यवसाय असला तरी बहुतेक लोक खूप कठीण जीवन जगत असताना दिसतात. प्रगती कशी करावी व स्वप्नांचं रूपांतर वास्तवात कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन वेळीच न मिळाल्याने जगातील असंख्य लोक सामान्य जीवन जगतात. मोबाईलमध्ये वेळ घालवणे, वेब सिरीज पाहत राहणे किंवा मित्रांसोबत चकाट्या पिटणे हेच ज्यांचे आयुष्य असते त्यांना फार उशिरा कळून चुकते की आपल्याला आयुष्यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समजल्याच नाहीत किंवा खूप उशिरा समजल्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हे समजून घ्या जे समजायला लाखो लोकांना आपलं अख्खं आयुष्य वाया घालवावं लागतं. आयुष्यात माणसं सतत पैशाच्या मागे धावतात, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर अनेक व्याधींना सामोरे जातात. आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यायलाच हवे. ही गोष्ट त्यांना त्यांच्या आयुष्यात गंभीर परिणाम दिसू लागतात तेव्हा समजते. स्वतःची काळजी घेणे हे काही स्वार्थी नाही. तुम्ही जिवंत व निरोगी राहणे हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असली पाहिजे. म्हणून ही गोष्ट लवकर जाणून घ्या. पथ्य पाळा, व्यायाम करा, योग्य ते पदार्थ खा, चांगला आहार घ्या आणि तंदुरुस्त राहा. वेळ ही अशी गोष्ट आहे की जी विकत मिळत नाही. वेळ ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. तुम्ही ती हुशारीने खर्च करायला हवी. पैसा संपला तर मिळवता येतो. मित्रांकडे पैसे मागता येतात, पैसा कर्जावर मिळतो, कमवता येतो, पण वेळ मात्र एकदा हातची गेली की गेलीच. ही गोष्ट सुद्धा लोकांना फार उशिरा समजते. आयुष्यात पैसा हेच ध्येय असू नये. आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुमचे जीवन समृद्ध करू शकतात. आपले छंद, आपलं वाचन, आपल्या आवडी, आपले खेळ यासाठी वेळ काढायलाच हवा. नाहीतर निवृत्तीनंतरचं जीवन कसं घालवायचं हा अनेकांपुढे मोठा गंभीर प्रश्न असतो. असं तुमचं होऊ देऊ नका. जी माणसं तुमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असतात त्यांच्यासोबत स्नेहसंबंध वाढवा. ते मित्र असतील, ते कदाचित तुमचे नातेवाईक असतील किंवा शेजारी सुद्धा असतील, पण हे असे नातेसंबंध निरोगी असायला हवेत. अशा नात्यांचं पालन पोषण सदैव करायला हवं. हीच माणसं अडीअडचणीला उपयोगी पडतात हे आपल्याला खूप उशिरा समजतं. आयुष्यात परिपूर्ण नोकरी असा प्रकारच नसतो. तुम्हाला आव्हानात्मक वाटणारे काम मुद्दाम करा. तुमच्या मूल्यांशी जुळणारं काम असेल तर मन लावून ते काम करा. तसे काम जवळ नसेल तर मन मारून नोकरी व्यवसाय करण्याऐवजी तुमच्या आवडीच्या कामांचा शोध घ्या, ज्यामुळे तुमचं आयुष्य परिपूर्ण तर होईलच, पण त्यात एक प्रकारची गंमत येईल. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की आपण जे काही करतो ते या जगामध्ये चिरंतन टिकावे. पण काही गोष्टी तात्पुरत्या असतात. काही गोष्टी काही काळानंतर नाहीशा होतात किंवा निरुपयोगी ठरतात. तुमची नाती, मैत्री तात्पुरती असू शकते. तुम्ही खरेदी केलेल्या वस्तू तात्पुरत्या असू शकतात. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करता ते काही वेळाने निघून जाईल व लोक ते विसरूनही जातील. तुम्ही ज्या अपेक्षा ठेवाल त्या सर्व तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतीलच असं नाही. तुम्ही ज्या प्रमोशनची वाट पाहता ते दुसऱ्याला मिळेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करीत असाल ती व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करीत असेल. अशा वेळी निराश होऊन काहीच उपयोग नाही. कृती न करताच स्वप्न पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवाल तर घडणार काहीच नाही आणि त्यामुळे निराश होऊन व्यसने, वाईट छंद ह्यांच्या मागे जाऊन आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करणं तर त्याहूनही वाईट. मनुष्य जन्म एकदाच मिळतो.
म्हणून तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्वाचे असते. असा विचार करण्याची योग्य पद्धत आपल्याला शाळेत शिकवलेलीच नसते. तुम्ही काय कपडे परिधान करता, तुम्ही कसा खर्च करता, कोणते सिनेमे पाहता, कोणत्या हॉटेलामध्ये जेवता, याच्याशी समाजाला काही देणं घेणं नसतं. तेव्हा लोकांवर इम्प्रेशन मारण्याच्या नादात व्यर्थ वाहवत जाऊ नका. जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुम्हाला काही गोष्टी हव्या होत्या ज्या इतर लोकांकडे दिसत होत्या. तुम्हाला वाटत असते की त्या तुमच्याकडे असल्या तर तुमचे जीवन अधिक चांगले होईल. तुमच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी दिसतात किंवा अशा असंख्य गोष्टींच्या जाहिरातींचा मारा तुमच्यावर होतो ज्या वस्तूंची तुम्हाला खरोखर गरज नसते. अशा वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. आनंद किंवा हॅपीनेस हा एक पर्याय असतो. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, कृती करावी लागते. लक्षात ठेवा, तुमचा आनंद इतर लोकांवर कधीही अवलंबून नसतो. तुम्ही आनंदी राहणे ठरवू शकता, निवडू शकता, त्यासाठी प्रयत्न करू शकता. आनंद मिळवण्याच्या छोट्या छोट्या संधी अवतीभोवतीच असतात. त्यासाठी सतत जागृत राहणे आवश्यक असते. आयुष्यात अचानक असे क्षण येतात की भीती नावाचा राक्षस समोर उभा ठाकतो. ही भीती क्रोधाकडे नेते, क्रोध द्वेषाकडे नेतो, द्वेष दुःखाकडे नेतो. ही साखळी तुम्हीच मोडायला हवी. असुरक्षिततेची भीती, नुकसानीची भीती, पराभवाची भीती, हातचे जमवलेले निघून जाण्याची भीती, यामधूनच मत्सर, तिरस्कार यांचा जन्म होतो. यावर मात करण्याची मानसिकता जवळ ठेवायला हवी. कोणताही काळ फार वेळ टिकत नाही. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतील ही मनोभूमिकाच तुम्हाला ध्येयाच्या मार्गावर चालत राहायला मदत करते. वेळेचं व्यवस्थापन करणारी 11 वाक्य, वेळेच्या व्यवस्थापनामुळे होणारे फायदे, ह्या विषयांवर आमचे स्वतंत्र व्हिडिओ ह्याच चॅनेलवर आहेत. ते अवश्य पहा. हमखास श्रीमंत होण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला हवं ह्या विषयावरही आमचा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा पहा. ह्या सर्व माहितीचा आजपासूनच तुमच्या आयुष्यात उपयोग करायला लागा. तुमच्या आयुष्याच्या चित्रपटाचे नायक तुम्हीच आहात. मग त्या आयुष्याच्या चित्रपटाची पटकथा तुम्ही स्वतःच लिहायला हवी आणि चांगलं जीवनही जगायला हवं. आयुष्याचा शेवटचा टप्पा येण्याची वाट पाहू नका. आजपासूनच सुखी समाधानी होण्याचा प्रयत्न सुरू करा. नाहीतर तुम्ही फार मोठी जोखीम घेत आहात. ह्या व्हिडिओने तुम्ही थोडे जरी प्रभावित झाले असाल तर एक करा. आमच्या यशविवेक अभियानाअंतर्गत 26हून अधिक विषयांच्या कार्यशाळा ठिकठिकाणी होत असतात. त्यांची माहिती येथे संपर्क करून मिळवा. तुमच्या विभागात तुम्ही सुद्धा ह्या कार्यशाळा आयोजित करू शकता. स्वतःचं जीवन समृद्ध करा आणि इतरांचं सुद्धा. त्यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओच्या निमित्ताने. नमस्कार.